रुपाली चाकणकर राजीनामा दिल्यानं आता राज्य महिला आयोगाच्या माजी अध्यक्ष. मागच्या काही महिन्यात रुपाली चाकणकर सतत चर्चेत राहिल्या आणि सतत एक बातमी येत राहिली, रुपाली चाकणकरांच्या अडचणीत वाढ. सध्या राज्यभर कॅप्टन अशोक खराताचं प्रकरण चर्चेत आहे. भविष्य सांगण्याच्या नावाखाली अशोक खरात धमकी देऊन, गुंगेचं औषध देऊन महिलांवर अत्याचार करायचा. या अशोक खराताच्या श्री शिवनिका संस्थांमध्ये विश्वस्त आहेत रुपाली चाकणकर. या अशोक खरातचे पाय धुतानाचे, त्याच्या डोक्यावर छत्री धरतानाचे, त्याला केक भरवतानाचे फोटो समोर आलेत. रुपाली चाकणकर यांचेच हे सगळं घडल्यानंतर रुपाली चाकणकर यांच्यावर बरीच टीका झाली. त्यांची नार्को टेस्ट करा, त्यांना सहआरोपी करा, त्यांचा राजीनामा घ्या अशी मागणी करण्यात आली. आणि पुन्हा बातमी आली, रुपाली चाकणकरांच्या अडचणीत वाढ. पण यावेळी रुपाली चाकणकर यांनी राजीनामा दिलाच. शुक्रवारी त्यांनी पोलीस महासंचालकांची भेट घेतली. त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. या भेटीतच मुख्यमंत्र्यांनी चाकणकरांना राजीनामा देण्याचे आदेश दिल्याच्या बातम्या आल्या होत्या. आणि त्यानंतर चाकणकर यांनी राजीनामा दिला. पण त्यांच्या राजीनाम्यानंतर चर्चा सुरू झाली पापाचा घडा भरल्याची. अशोक खराताचं प्रकरण गंभीर असलं तरी रुपाली चाकणकर यांच्या राजीनाम्यासाठी ते फक्त निमित्त ठरलं. चाकणकर अडकल्या कारण या आधीची त्यांना अडचणीत आणणारी प्रकरणं. चाकणकर कुठल्या कुठल्या प्रकरणामुळे अडचणीत आल्या होत्या, कशा आल्या होत्या, त्यांच्या राजीनाम्याचं कारण कुठली प्रकरणं ठरली, पाहूयात या व्हिडिओमधून. 21 ऑक्टोबर 2021ला रुपाली चाकणकर या राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा झाल्या. या पदाचा कार्यकाळ हा 3 वर्षांचा असतो. पण चाकणकर मागच्या 5 वर्षांपासून या पदावर होत्या. कारण 2024मध्ये त्यांचा कार्यकाळ हा आणखी 3 वर्षांनी वाढवण्यात आला. मागच्या 5 वर्षात त्यांचं नाव अनेक प्रकरणात गाजलं. अगदी अभिनेत्री तेजस्विनी पंडितला वेब सिरीजच्या पोस्टरवरून नोटीस पाठवली, पण उर्फी जावेदच्या विरोधात चित्रा वाघ यांनी तक्रार करून सुद्धा महिला आयोगानं साधी नोटीससुद्धा पाठवली नाही. म्हणून त्यांच्यावर टीका झाली. महिला आयोग सिलेक्टिव्ह भूमिका घेतंय का, असा प्रश्न अनेक प्रकरणांमध्ये विचारण्यात आला. पण सगळ्यात जास्त गाजली ती काही प्रकरणं. त्यात पहिलं प्रकरण होतं वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरण. 16 मे 2025ला पुण्यात वैष्णवी हगवणे या विवाहित महिलेनं स्वतःला संपवण्याची घटना घडली. वैष्णवीनं सासरचे वोक हुंड्यासाठी प्रचंड छळ करत असल्यानं टोकाचं पाऊल उचललं. तिच्या अंगावर मारहाणीचे वळ असल्याचं पोस्टमॉर्टम रिपोर्टमधून समोर आलं होतं. त्यात महत्त्वाचं म्हणजे वैष्णवीची जाऊबाई मयुरी हगवणेनं आपल्याला आपला पती, सासरा आणि वैष्णवीचा नवरा त्रास देत असल्याची तक्रार महिला आयोगाकडे केली होती. मयुरीचा सासरा राजेंद्र हगवणे हा राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचा पदाधिकारी असल्यानं चाकणकर यांनी कारवाई करणं टाळलं का, अशी चर्चा तेव्हा झाली. कारण चाकणकर यांनी मयुरीनं तक्रार केली तेव्हाच दखल घेऊन कारवाई केली असती तर 6 महिन्यांनी वैष्णवीवर ही वेळ आलीच नसती, असा आक्षेप घेण्यात आला. चाकणकर यांनी महिला आयोगानं मयुरीच्या तक्रारीची 24 तासात दखल घेतली असा दावा केला असला तरी त्यांची भूमिका या प्रकरणात चर्चेत आली. त्यात जेव्हा काही संघटनांनी वैष्णवीच्या प्रकरणात कारवाई होत नसल्याबद्दल चाकणकरांना प्रश्न विचारले तेव्हा त्यांनी मीडियासमोरच अति होतंय अशी भाषा वापरली होती. तेव्हाही त्यांच्यावर सगळ्याच स्तरांमधून टीका झाली. वैष्णवी हगवणे प्रकरणात महिला आयोगानं हलगर्जेपणा दाखवला, स्वतः चाकणकर यांनी गुन्हेगारांना पाठीशी घातलं असा आरोप करत त्यांच्या राजीनाम्याची मागणी झाली. त्यामुळे त्यांच्या अडचणी चांगल्याच वाढल्या होत्या. पण तेव्हा त्यांचा राजीनामा झाला नाही. रुपाली चाकणकर यांना अडचणीत आणणारं आणखी एक प्रकरण होतं फलटणचं डॉक्टर संपदा मुंडे प्रकरण. पोलीस कर्मचारी गोपाल बदनेच्या त्रासाला कंटाळून डॉक्टर मुंडे यांनी स्वतःला संपवलं होतं. यात डॉक्टर मुंडेच्या घरात भाड्यानं राहत होत्या त्या घरमालकाच्या मुलाचं प्रशांत बनकरचं नावसुद्धा चर्चेत आलं होतं. पण या सगळ्यात डॉक्टर मुंडे या प्रशांत बनकरला रात्रभर फोन मेसेज करत होत्या. या डॉक्टर महिलेची 3 वेळा बदली करण्यात आली होती, तरीही ही महिलाच फलटणमध्ये पोस्टिंग मागत असल्याचं वक्तव्य चाकणकर यांनी केलं आणि त्यानंतर स्वतःला संपवणाऱ्या पीडित मुलीचं चारित्र्य हनन केल्याचा आरोप चाकणकर यांच्यावर झाला. त्या चाकणकरांनी संशयित आरोपीच्या घरी जाऊन त्याचे निवेदन घेतल्याची चर्चा झाली आणि त्यानंतर थेट तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी महिला आयोग महिलांच्या सुरक्षिततेसाठी आहे, त्यांनी प्रथम पीडित कुटुंबाला भेटायला हवं होतं असं म्हणत संताप व्यक्त केला होता. तेव्हाही रुपाली चाकणकर यांनी राजीनामा द्यावा या मागणीनं जोर धरला. अगदी त्यांच्या पक्षातल्या नेत्यांनी त्यांच्याच विरोधात आंदोलनं केली. पण तेव्हाही चाकणकरांचा राजीनामा झाला नाही. पुण्याच्या दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात उपचार न मिळाल्यानं तनिषा भिसे या गर्भवती महिलेचा मृत्यू झाला होता.
तेव्हा हॉस्पिटल प्रशासनावर टीका करण्यात आली. तेव्हा रुपाली चाकणकर यांनी हॉस्पिटलला आधी दोषी ठरवलं आणि नंतर अहवाल आल्यावर कारवाईबद्दल निर्णय घेऊ असं म्हणत हलगर्जेपणा केल्याची टीका झाली. एकनाथ खडसेंचे जावई प्रांजल खेवलकर यांच्या प्रकरणात रुपाली चाकणकर यांनी तातडीनं पत्रकार परिषद घेतली. खेवलकर यांच्यावर आरोप केले तेव्हा राजकीय आरोप करण्यात चाकणकर आघाडीवर असतात, मग महिलांचे प्रश्न सोडवण्यात का नाही अशी ही टीका झाली. त्यातही खेवलकर यांचं प्रकरण अंमली पदार्थांचं होतं. त्यातला महिलांचा अँगल नंतर समोर आला. तरीही महिला आयोगाच्या अध्यक्षांनी एवढी तत्परता कोणत्या हेतूनं दाखवली असे प्रश्न विचारले गेले. या सगळ्या प्रकरणांमुळे रुपाली चाकणकर अडचणीत असताना वारंवार त्यांच्या राजीनाम्याची मागणी झाली आणि यात भर पडली ती कॅप्टन अशोक खरात प्रकरणामुळे. अशोक खराताला एका महिलेवर अत्याचार केल्याच्या प्रकरणात अटक झाली. त्यानंतर रुपाली चाकणकर यांचे खरातसोबतचे अनेक फोटो समोर आले. त्यात त्याच्या ट्रस्टवर रुपाली चाकणकर विश्वस्त असल्याचं समोर आले. खरातच्या घरच्या कार्यक्रमांना त्यांची हजेरी असल्याचं स्पष्ट झालं. त्या खराताचे पाय धुत असताना, त्याच्या डोक्यावर छत्री घेऊन थांबलेले असतानाचे, त्याला केक भरवत असतानाचे फोटोही पुढे आले. विषय एवढ्यावरच थांबला नाही तर रुपाली चाकणकर अशोक खराताची तुलना पांडुरंगाशी करत असल्याचा व्हिडिओ अंजली दमानिया यांनी समोर आणला. या सगळ्यावर रुपाली चाकणकर यांनी कॅप्टन खरात यांच्या वैयक्तिक आयुष्य किंवा त्यांच्यावर झालेल्या आरोपांबाबत मला कल्पना नाही. आता जे आरोप होत आहेत त्याबाबत पोलीस निष्पक्षपणे चौकशी करतील. पोलीस तपासावर माझा पूर्ण विश्वास आहे असं ट्विट केलं. पण 4 मार्च 2025ला खबरदार पुढारी या दैनिकानं भोंडू कॅप्टन बाबाच्या पोलखोल करणारी बातमी प्रसिद्ध केली होती. याबाबत जाब आणि पुरावे विचारणारा पाठपुरावा चाकणकरांनी राज्य महिला आयोगाच्या माध्यमातून केला. त्यांना उत्तर देणाऱ्या दैनिकाचं पत्र व्हायरल झालं. त्यामुळे कॅप्टनच्या भूलथापांना महिला बळी पडत असताना, महिलांवर अत्याचार होत असताना, अनेक वर्तमानपत्र सत्य समोर आणायचा प्रयत्न करत असताना चाकणकरांनी महिला आयोगाच्या अध्यक्ष असतानाही वर्तमानपत्र आणि बातमीदारावर दबाव आणला का असा प्रश्न उपस्थित झाला. साहजिकच त्यांच्या अडचणी वाढल्या. त्यात या प्रकरणात सुषमा अंधारे यांनी चाकणकर या खरातच्या मदतीनं तंत्रमंत्र विद्या करत होत्या. त्यांनी सोमवती अमावस्येला आपलं बोट कापून रक्त अर्पण करत पूजा केली होती असे गंभीर आरोप केले. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडूनही खरात प्रकरणात ज्यांची नावं आहेत त्यांच्यावर पक्ष कारवाई करण्याचं सांगण्यात आलं. थोडक्यात वर्षभरापूर्वी मार्च महिन्यात खराताचा चेहरा समोर आला असता कित्येक महिना त्याच्या तावडीतून वाचल्या असत्या. पण चाकणकरांनी कारवाई होऊ दिली नाही. त्यांनी दबाव टाकला असा आरोप होत असल्यानं त्यांच्या अडचणी वाढल्या होत्या. त्यांनी पोलीस महासंचालक सदानंद दाते यांची भेट घेऊन खरातवर कठोरात कठोर कारवाई करण्याची मागणी महिला आयोगाच्या वतीनं दिलं. पण तरीही त्यांच्या राजीनाम्याची मागणी थांबली नव्हती. मुळात चाकणकर आमदार नाहीत, खासदार नाहीत, त्यांच्याकडे जबाबदारी होती ती महिला आयोगाच्या अध्यक्षपदाची. पण आत्तापर्यंत पीडित महिलांना वाचवण्याऐवजी त्यांचं नाव हे आरोपींना वाचवण्याच्या हलगर्जेपणाच्या आरोपांमुळे चर्चेत आलं होतं. राज्यातल्या महिलांना आयोगाकडून अत्याचार, त्रास यापासून संरक्षण मिळणं अपेक्षित असताना पीडित महिलांचं चारित्र्य हनन करणं, कारवाई करण्यात टाळाटाळ करणं, आधी दोषी ठरवणं आणि नंतर अहवाल आल्यावर कारवाई करू असं म्हणणं आणि जे अत्याचार करत होते त्यांच्या पाठीशी त्यांना गुरु म्हणत उभं राहणं, यामुळे महिला आयोगाच्या अध्यक्ष असलेल्या चाकणकर अडचणीत सापडल्या होत्या. आणि आता जो अशोक खरात आपल्या ऑफिसमध्ये बोलवून महिलांवर अत्याचार करत होता, त्याच अशोक खरात विरुद्ध बोलणाऱ्या वृत्तपत्राचा आवाज दाबल्यानं चाकणकर यांना सहआरोपी करण्याची मागणी झाली. फक्त कॅप्टन अशोक खरात प्रकरणच नाही तर आत्तापर्यंत समोर आलेल्या प्रकरणांमुळे एक ना धाड भाराभर चिंध्या अशी चाकणकरांची परिस्थिती झाली आणि शेवटी रुपाली चाकणकर यांचा राजीनामा झालाच. अशोक खरातचं प्रकरण निमित्त ठरलं, पण पापाचा घडा भरत गेला तो आत्तापर्यंतच्या या प्रकरणांमुळेच.